ओके, बघा द टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट ड्युरिंग दिस ट्रान्झिशन्स. ड्युरिंग दिस ट्रान्झिशन म्हणजे बर्फचं पाणी होणे, सॉलिडचं लिक्विड होते, टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, त्याला मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस म्हणतात. ड्युरिंग द ट्रान्झिशन ऑफ द सॉलिड फेज टू द लिक्विड द ऑब्जेक्ट ॲब्झॉर्ब हीट एनर्जी. ऑब्जेक्ट हीट एनर्जी घेतो, बट इट्स टेम्परेचर डज नॉट इन्क्रीज. टेम्परेचर वाढत नाही. दिस हीट एनर्जी इज युटिलाइज फॉर विकेनिंग द बॉन्ड बिटवीन द अटम और मोलेक्युल्स इन द सॉलिड टू ट्रान्सफॉर्म इन टू द लिक्विड. म्हणजे ना, ह्या सॉलिडचे बॉन्ड तोडण्यासाठी ती एनर्जी वापरली जाते, त्याच्यापुढे ती एनर्जी वापरली, त्याच्यामुळे हीट वाढत नाही. द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सॉलिड इन टू लिक्विड इज कॉल्ड द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. याला म्हटलं आहे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी, लक्ष द्या, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. हीट एनर्जी घेतली जाते कॉन्स्टंट टेम्परेचरला बाय युनिट मास ऑफ अ सॉलिड टू कन्वर्ट इन टू लिक्विड फेज. त्याच्या लिक्विड फेजमध्ये आणतात. इज कॉल्ड द स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. याला म्हणतात स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. वन्स ऑल द आईस इज ट्रान्सफॉर्म इन टू द वॉटर. एकदा पूर्ण आईस ट्रान्सफॉर्म झाला वॉटरमध्ये, द टेम्परेचर ऑफ द वॉटर स्टार्ट रायझिंग. टेम्परेचर वाढतं. इट इन्क्रीजेस अप टू 100 डिग्री सेंटीग्रेड. मग त्याचं तापमान किती होतं? 100 डिग्री सेंटीग्रेड. लाईन BC इन द ग्राफ रिप्रेझेंट राईज इन टेम्परेचर ऑफ द वॉटर. बघा BC, हे बघा इथे B पासून C पण इथे टेम्परेचर वाढतं. मग हे टेम्परेचर किती होतं? 100 डिग्री सेंटीग्रेड. ओके, म्हणजे इथे पण पाणी असतं, इथे पण पाणी असतं, पण त्याला बॉइलिंग वॉटर म्हटलं. आणि याच्यानंतर वेपर होणार. द टेम्परेचर डज नॉट राईज देअर आफ्टर इवन दो हीट एनर्जी इज सप्लाइड टू वॉटर. आपण हीट एनर्जी दिली, इज टेम्परेचर डज नॉट राईज. त्याचं टेम्परेचर वाढत नाही. द हीट एनर्जी इज ॲब्झॉर्ब बाय वॉटर ॲट दिस टेम्परेचर अँड यूज टू ब्रेक द बॉन्ड बिटवीन द मोलेक्युल्स ऑफ द लिक्विड अँड कन्वर्ट द लिक्विड इन टू गॅसियस स्टेट. ओके, त्या लिक्विडला ते लोक कशात कन्वर्ट करतात? गॅसियस स्टेटमध्ये. दिस ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम द लिक्विड फेज टू द गॅस फेज. हे बघा, लिक्विडपासून आपण गॅस फेजमध्ये येतो. लिक्विड कन्वर्ट इन टू लिक्विड फेज टू गॅस फेज. द हीट एनर्जी इज ॲब्झॉर्ब बाय द लिक्विड बट इट टेम्परेचर डज नॉट चेंज. टेम्परेचर बदलत नाही. म्हणजेच लिक्विड म्हणजे पाणी. पाणी ते 100 डिग्री सेंटीग्रेड झालं ना, ते लिक्विड. त्याचं काय होतं? वेपर. म्हणजे लिक्विड टू गॅसियस स्टेट. गॅस म्हणजे वेपर. टेम्परेचर वाढत नाही. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द लिक्विड ट्रान्सफॉर्म इन टू गॅसियस स्टेट इज कॉल्ड बॉइलिंग पॉईंट. त्याला काय म्हटलं आहे? बॉइलिंग पॉईंट ऑफ द लिक्विड. द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द लिक्विड इन टू गॅसेस. लक्षात ठेवा, लिक्विड इन टू गॅसेस इज कॉल्ड द लॅटेंट हीट ऑफ वेपरेशन. हे महत्त्वाचं आहे. द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द लिक्विड इन टू गॅसेस. लिक्विडचं काय करतात? गॅसेस. इज कॉल्ड द लॅटेंट हीट ऑफ वेपरेशन. त्याला म्हटलं आहे लॅटेंट हीट ऑफ वेपरेशन. ही डेफिनेशन. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ अ लिक्विड. बघा, युनिट मास ऑफ अ लिक्विड का म्हटलं आहे? म्हणजे ठरलेलंच पाणी घ्या, जास्ती पाणी नाही. 1 लिटर तर 1 लिटर, 2 लिटर तर 2 लिटर असं. टू कन्वर्ट इन टू गॅसियस फेज इज कॉल्ड द स्पेसिफिक लॅटेंट हीट. त्याला म्हटलं स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरेशन. द डिफरंट सबस्टान्स हॅव डिफरंट मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. वेगवेगळ्या पदार्थांचे वेगवेगळे मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट दिले. तर आपल्याला आईसचा लक्षात येतं, बर्फ पाण्याचा लक्षात येतं आहे. मेल्टिंग पॉईंट 0 आहे, बॉइलिंग पॉईंट 100 आहे. हा एक लक्षात ठेवा. हा एक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ओके, तो आपल्याला पुढे पुढे लागणार आहे. Resolution. You may have seen the preparation of an ice ball. First, an ice slab is shared, and then shredded ice is pressurized around the tip of the stick to prepare the ice ball. How does this? ठीक आहे, हे मी तुम्हाला नंतर सांगतो. ते आपल्याला तेवढं महत्त्वाचं नाही आहे.